मित्रांनो, काय तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट काही दिवसांकरिता वापरणं बंद करायचं आहे? अर्थात तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करायचं आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या एक्झाम जवळ येत असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामपासून थोडा दिवस ब्रेक घ्यायचा असेल किंवा काही कारणास्तव इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करायचं आहे. जर तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करत असाल तर लोकांना तुमची प्रोफाईल इंस्टाग्रामवर पाहायला मिळणार नाही. तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये जे इंस्टाग्राम ॲप असेल तर इंस्टाग्राम ॲपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इंस्टाग्राम ॲप ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला खाली उजव्या कोपऱ्यामध्ये तुमची इंस्टाग्राम प्रोफाईल पाहायला मिळेल. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यात 3 लाईन दिसत आहेत, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्हाला अकाउंट सेंटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. इथे खाली पर्सनल डिटेल्स हे ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे डिॲक्टिवेशन और डिलीशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल. आता इथे तुम्हाला तुमचं फेसबुक अकाउंट पाहायला मिळेल आणि तुमचे इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा पाहायला मिळतील. आता इथे तुम्हाला तुमच्या ज्या इंस्टाग्राम अकाउंटला तात्पुरतं बंद करायचं आहे त्या इंस्टाग्राम अकाउंटला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, डिॲक्टिवेट अकाउंट आणि डिलीट अकाउंट. जर तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करायचं असेल तर या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट हे कायमचं बंद करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे इंस्टाग्राम अकाउंट तात्पुरतं बंद करणार आहोत तर डिॲक्टिवेट अकाउंट या ऑप्शनला सिलेक्ट करणार आहोत. नंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला खाली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता तुम्ही जे इंस्टाग्राम अकाउंट सिलेक्ट केलं आहे त्या इंस्टाग्राम अकाउंटचा तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे. जर पासवर्ड तुम्हाला माहिती नसेल तर इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड कसा माहिती करायचा त्या व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहिती करू शकता. आणि जर तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड मिळाला नसेल तर तुम्ही तुमचा इंस्टाग्राम अकाउंट पासवर्ड इथून फॉरगेट पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करून पासवर्ड बदलू शकता. तर इथे मला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहिती आहे तर मी ते पासवर्ड टाकून घेतलेला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. आता तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाउंट का डिॲक्टिवेट करत आहात त्यासाठी तुम्हाला इथे कारण द्यायचं आहे. तर आपल्याला इथे जस्ट नीड अ ब्रेक या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर डिॲक्टिवेट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते डिॲक्टिवेट म्हणजे तात्पुरतं बंद केलं जाईल. जर तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट परत ॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटचं यूजर नेम आणि पासवर्ड टाकून परत ॲक्टिवेट करू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.